हे आहेत आमचे नाना. नाना म्हणजे माझा बाप बरं का. आणि आज त्यांच्यावरच बोलायचे. नानाचा दिनक्रम असाच चालू होतो कित्येक वर्षापासून का सकाळी देवपूजा करायची, गावातल्या मंदिरात जायचं आणि आपलं सकाळी मळ्यात म्हणा किंवा आपल्या पोटापाण्याच्या उद्योगाला निघून जायचं. तर हे सगळं सांगायचं कारण असं मित्रांनो का नाना आज झालेत 66 वर्षाचे. 2/6/1958 रोजी. जर गुरुजींनी लिहिली असेल खरी किंवा खोटी माहीत नाही, पण ही तारीख त्यांच्या आधार कार्डवरची आहे. नाना आले ना मळ्यात, ते उद्योग असतो कोंबड्या, अंडे किंवा ह्या गोष्टी नानाच्या बुद्धीच्या पलीकडे येतात. फक्त पोराच्या संसाराला हातभार लावायचा म्हणून या सगळ्या गोष्टी ते करीत आहेत. कारण नाना पडलेत माळकरी आणि धार्मिक. आज ह्या वयात नाना एवढे कष्टाचे कामं करीत आहेत. आणि हीच तर नानाला गिफ्ट आहे ना पांडुरंगाचं. कारण नानाला नाही साखर ना BP, वाटण ती खाऊ शकतात आणि वाटण ती पिऊ शकतात. कोणत्याच प्रकारची गोळी नानाला चालू नाही. ही सगळी पांडुरंगाची कृपा. आणि नानाचा हा सवंगडी सोन्या गेल्या काही दिवसापूर्वी तो आमच्यातून गेला. नानाला वर्षभरात सगळ्यात मोठा आवडणारा इव्हेंट म्हणजे दिंडी. आणि दिंडीचे 15-20 दिवस नानाला काही दुसरं डोक्यात नसतं काम. आणि ते काम कोणाचं ऐकत पण नसते. रोजच्याला आपलं मळ्यातून कामावून आलं का एखादं नोटिफिकेशन काढायचं अभंगाचं आणि त्याच्यावर प्रॅक्टिस करीत बसायची. हा नानाचा रोजचा छंद. त्याच्यामुळंच आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे. धन्यवाद मित्रांनो.